गोवर्धन. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. यानंतर पाहूयात आत्ताच्या घडीच्या महत्त्वाच्या टॉप 25 बातम्या. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाणला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. सोमवारी वार्डे पोलीस निलेश चव्हाणचा ताबा घेणार. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणेला अखेर अटक. अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कोर्टाच्या आवारातूनच पोलिसांनी घेतलं ताब्यात. ड्रग्ज प्रकरणातील अटक आरोपींची संख्या 20 तर अजूनही 17 जण फरार. छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरात रिक्षा चालकाकडून प्रवाशाची हत्या. रिक्षा भाडं देण्यावरून चालक आणि प्रवाशामध्ये वाद आणि रिक्षा चालकावर गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या साकोलीत 50 पेक्षा जास्त जणांना विषबाधा. लग्नाच्या जेवणातनं विषबाधा झाल्याची माहिती. गुजरातच्या बसमधून महाराष्ट्रात बोगस बियाण्यांची तस्करी. अक्कलकुवा बस स्थानकात कृषी विभागाची धडक कारवाई. 1.5 लाख किमतीचं बोगस बियाणं जप्त. छत्तीसगडच्या इंद्रावती नॅशनल पार्कमध्ये झालेल्या चकमकीत जहाल नक्षलवादी भास्करसह आणखी 2 नक्षलवाद्यांना कंठस्नान. 3 दिवसापासून नक्षलविरोधी अभियान सुरू. ट्रम्प यांच्याशी सुरू असलेल्या वादानंतर इलॉन मस्क यांच्याकडून राजकीय पक्षाची घोषणा. अमेरिकेत 80% मध्यम वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची वेळ आली आहे. मस्क यांची एक्सपोस्ट. याबरोबरच आणखीन एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.